आज पहाटे 5 वाजता उठून आलो कांद्याला पाणी भरायला। तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं। पाणी भरायचा आज आहे 3रा दिवस। कांद्याला लवकर पाणी भरून व्हावं म्हणून आम्ही रोज पहाटे 5 वाजता येतो पाणी भरायला। थंडी पण भरपूर वाजत पण आपण काही करू शकत नाही त्याला। सकाळपर्यंत भरपूर पाणी भरून झालंय आणि आता राहिला थोडासाच भरायचा। अर्धा एक तासात हे पाणी पूर्ण भरून होईल। दाजींना थोडा लांब लांब पाणी भरायला, त्याच्यामुळे 1 तास आम्ही फोनवर बोलत राहिलो। फोनवर बोलायच्या नादात आपला भरायचा थोडासा राहिलाय। पूर्ण वावर भरून झाला, मोटर बंद करून घरी जायचंय। घरी येऊन तर तुमची वहिनीचा हरभरा पांगवायचं काम चालू आहे। हे हरभरा रात्री भिजत घातलं तर आता चटाई वाळत घातला। हरभरा कडक वाळला का मग डाळ करायची आहे। आणि ही आहे आमची तनू अक्का। आणि ही आहे आमची बारीक दिदा, तिचं नाव आहे पूर्वा। दिवसभर ना दिसले दिवसभर पप्पा पप्पा करीत राहते। आता ती झाली 1.5 वर्षाची। रात्री हरभरा भिजत घातलं, ते थोडं साईडला ठेवला, त्याला आणि मीठ टाकून फ्राय करून घ्यायचा। हरभरा फ्राय होता तोपर्यंत आलो मोटर बंद करायला। दाजीचा कांद्याचा वावर भरून नव्हता झाला, आता कांद्याचा वावर भरून झाला आणि मोटर बंद करायला आलो। पॉली हाऊस मध्ये आम्ही हरभरा फेरला था। हरभरा कमी आणि मका जास्त उतरली। घरी येऊन हरभरा फ्राय केला, याचा नाश्ता करून घ्यायचा आहे। हरभरा तेलात आणि मिठात फ्राय केला, एकदम मस्त लागतात। आमचा आज खेकडा धरायचा प्लॅन झालाय। स्प्लेंडरला किक मारून आम्ही डायरेक्ट कुठंतरी आम्हाला जेवढा साहित्य लागत तेवढा सोबतच घेऊन आलो। भरपूर दिवस झाला त्या खेकडाचा वल बघून ठेवला था आणि थोडासा खंदून पण ठेवला था। इथं भरपूर अडचण आहे, त्याच्यामुळे कॅन्सल केलाय पकडायचा। तर आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे। इथं खेकडा पकडायची होती पण इथं भरपूर पाणी आहे, भरपूर पाणी, त्याच्यामुळे इथला पण प्लॅन सक्सेस नाही झाला। थोडा पुढे आल्यावर खेकडा खांदायला आम्ही सुरुवात केली। पहिलाच खेकडा साईज एकदम मस्त भेटली आम्हाला आणि खेकडा पकडायला आम्ही दोघांची येला। अरे हे अरे हे यार, पकड़ो 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 पकड़ो। आगे दिखा ना। छायला खतरनाक दिसत रे। निकडं सोडो। बिग साइज खतरनाक। इथं पण खतरनाक अशी साईज भेटली आहे। खेकडा खंदून पकडायची मज्जाच वेगळी आहे। आम्ही भरपूर खेकडा पकडल्या। घरी जाऊन मस्त खेकडांची बिर्याणी करायची। 2 वाजेपासून आम्ही 4 वाजेपर्यंत एवढे खेकडे पकडले। 3-1 किलो तरी सहज असू शकता याच्यामध्ये।